हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आम्ही चाललो आहे रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराजांच्या. तर आता मी स्टेशनला आलो आहे, आसनगाव स्टेशनला आलो आहे. बिस्लरी वगैरे घेतो, रस्त्याला ताण लागेल. कल्याणपर्यंत जायचे आपल्याला. त्यानंतर बस आहेत, बसद्वारे आपण रायगडावर जाणार आहेत. ओके, ताईचा फोन आला, 1 मिनटं. फोन मुले ओके. तर मग ताईने पण पैसे पाठवलं. माझ्याकडे पण आहेत, म्हणजे मी पण कमवत आहेत, पण तरी पण ताईला सांगितलं रायगडावर चाललो आहे, तर मग तिने पण पैसे पाठवलं. ओके दादा, आलो. ओके, तर चला बघू कसा होतो आपला प्रवास. हां, तर फ्रेंड्स, आता आम्ही कल्याण स्टेशनला पोचलो आहे. तर आपला प्रवास मस्त होणार आहे, खूप मजा येणार आहे रायगडावर. तर पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही, न स्किप करता, बरोबर? तर आता मी बसने ट्रॅव्हल करणार आहे. कोणा थ्रू गेला तर शिवप्रतिष्ठान. ओके, सगळं सांगतो. तर फ्रेंड्स, आता आम्ही कल्याणला पोचलो आहे आणि जेवण करण्यासाठी पेटपूजा पॉईंटला आलो आहे. नाही, दिसायला तरी चांगलं दिसत असलं तरी पण टेस्ट एक निव्वळ भंगार आहे, बरोबर ना? तर आता ऑप्शन नाही म्हणून आम्ही जेवण करून घेतो आणि बसकडे जाणार आहे. तर आपल्यासोबत आकाशाचे मित्र पण आहेत, बरोबर? मी त्यात एक शापूरची बिर्याणी बेस्ट आहे करत. ओमसाईची. तर फ्रेंड्स, आता सगळे जमलो आहे आम्ही इथे आणि आता या बसमधनं सर्वजण आपण आता निघूया. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. ताजे मरती पाणी मातीच्या गागरी, भीमतडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, आम्ही गड्या डोंगराचं राहणार, सागर शिवाचं होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, सागर शिवाचं होणार. लढणार, सागर शिवाचं लढणार, सागर शिवा
ऍक्शन. ज्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी प्राण त्यागले त्या छत्रपती श्री संभाजी महाराजांचा आज तिथीनुसार जन्मदिवस आहे. त्याबद्दल आपण एक गाणं घेत आहोत. मी गाणं बोलतो, माझ्या मागे तुम्ही एक गीत बोला. गलबला रे गलबला, गलबला रे गलबला, गलबला रे गलबला, गलबला रे गलबला, कसला हा गलबला, कसला हा गलबला. शंभू बाळ जन्मला रे, शंभू बाळ जन्मला, शंभू बाळ जन्मला रे, शंभू बाळ जन्मला, शंभू बाळ जन्मला रे, शंभू बाळ जन्मला, शंभू बाळ जन्मला रे, शंभू बाळ जन्मला. वरच्या आळीला, वरच्या आळीला, कसला हा गलबला, कसला हा गलबला. शंभू बाळ जन्मला ग, शंभू बाळ जन्मला, शंभू बाळ जन्मला ग, शंभू बाळ जन्मला. शेजारच्या शेजारणीला, शेजारच्या शेजारणीला, निरोपा दाढीला, निरोपा दाढीला. मोहिमेची न्याहारी, मोहिमेची न्याहारी. शिवबाया राजाला, शिवबाया राजाला. गलबला रे गलबला, गलबला रे गलबला, कसला गलबला, कसला गलबला. शंभू बाळ जन्मला ग, शंभू बाळ जन्मला, शंभू बाळ जन्मला ग, शंभू बाळ जन्मला. ओके तर फ्रेंड्स, मस्त एक झोप झाली आता. ते नाही का मस्त एक झोप झाली आमची. उठलो तर बघतो काय गाडी हॉटेलला जाऊन अजून मस्त चहा वगैरे पिऊन झालाय जरा फ्रेश राहण्यासाठी. पण तरी पण मी जाऊन झोपणारच आहे. आता वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष काय दिसले यांसोबत मी रायगडावर चाललोय. अरे काय मजा करायची ते उद्याच करू. ते नाही का काहीतरी खाऊन पिऊन घेतो आम्ही भूक लागल्यावर हॉटेलला. इकडे मीच आहे. एक पनीर अंडी 4 रोट्या, एक पनीर अंडी 4 रोट्या. ती बिर्याणी आण, बिर्याणी पाहिजे ती बिर्याणी, बिर्याणी पाहिजे तिथली. 400 रुपयाला पटका एवढी भंगार बिर्याणी. एवढी भंगार बिर्याणी अजून खाल्ली शरीरला भंगार बिर्याणी होती. आता आम्ही मस्त न्यू मिलन ट्रॅव्हलिंग हॉटेल्सला थांबलोय. त्या मोठ्या मोठ्या गाड्या इथं थांबतात A to Z. आणि मस्त आता तरी नाश्ता करतो आम्ही. जेवण नाही, नाश्ता या टायमाला नाश्ता करतो मस्त आम्ही. परत गाडी जाऊन झोपणार आहे. करणे दादा. तुम्ही बस आता रायगडावर चालला तर समजू शकता तुम्ही किती गर्दी असणार आहे. तर बघू तिथे ब्लॉग कसा बनवतो आपण. चला, जय शिवराय. हो, अख्खा भिजलोय मी आता. 6 वाजल्यात, पाठीचं 6 वाजल्यात. नगाडावर तरता तरताच आम्ही पूर्ण भिजून गेलोय. आता सुरुवात केली आम्ही, 10-15 मिनटं झालं. वरती जाताला छत्री बित्री काय नाही घेतली, कोणी नाही घेतली. आता मस्त इथे थोडासा नाश्ता करू आणि मग बाकीचा प्रवास करायला सुरुवात करू आम्ही. खालून जायचे आपल्याला. ओके, तर आम्ही त्या रस्त्याने चाललो आता. धुका आहे सगळीकडे, मस्त मस्त धुका आहे. फुल भिजलोय आम्ही आता. ओके, तर आम्ही आता पायथ्या इथून सुरुवात केली गड चढायला. यस, पूर्ण धुका आहे वरती.
सध्या काहीच दिसत नाही. असं का? तुम्ही सांगा ना, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगायला पाहिजे. तर फ्रेंड्स, जसं की माहिती आहे आपल्याला, रायगडाचं नाव पहिल्यांदा रायरी किल्ला म्हणून होता. नंतर त्याचं नामांतर करून त्याला रायगड नाव दिलं गेलं महाराजांकडून. हा, आता जवळजवळ अर्धा गड आम्ही चढून झालोय. गप्रे, माझ्या समाधानासाठी बोलतो मी. तर इथंच पूर्ण धुका दिसतो तुम्हाला आजूबाजूला, एकदम आकाश पण दिसत नाही मला. चला, अजून खूप चढायचे. रेडी? कंबर दुखते, पाय नाही दुखत. नेटली मारून मारून कंबरची वाट लागली. चल, होले होले, चल. काय दमलेत तुम्ही? काय करतो? ओके, तर आता पहिला धबधबा लागला इथे आपल्याला. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम जय जय श्रीराम. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. जय शिवराय. जय शिवराय. थोडीशी माहिती सांगा बोला ना. काय झालं? काय मी बरोबर त्या चिड्डीवाल्याला शोधत होतो. हे काय पाहिजे तर आता आपण रायगड किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी आहे. त्यानंतर पुढचा प्रवास भिंगाम्यांच्या सोबत. तुम्ही बरोबर नाही गेला. काय केला? तुला माहिती असेल, तुम्ही काही सांगितलं नाही. मी रिपोर्ट मारतो तुला. चुकीचा. तर आता फायनली आम्ही रायगडावर पोचलोय. आणि पहिल्यांदा तर आम्ही शिरकाई देवीच्या मंदिरावर आलो. दर्शन घेऊन पुढे महाराजांचं दर्शन घ्यायला आपण जाणार आहे. तुम्ही किल्ल्यावर जाल, कोणत्याही दुर्गावर जाल, आरमाराचा सफरी निघालात. आवाज येत नसेल तुम्हाला आता माझा, तर मी बोलण्याचा प्रयत्न करतो. मी हा दुर्गांवर गड किल्ल्यावर जात असू
आणि हे सध्या जे सगळीकडे एवढी धुकं पडलंय, त्यामुळे अनधिकृत काहीच उपद्रव त्या दिसत नाही. किल्ल्यांवर होतात, तर मग जरा धुकं कमी होऊन देतो आणि मग व्हिडिओ बनवतो. कोणती ती लोक आहेत, काय करताय? तर आता पूर्ण राज्याभिषेकाची तयारी झालेली आहे. लक्षात घेतल्या नाही धुकं असल्यामुळे काही दिसून येत नाही. हा रसा तळला जाईल. जसं धुकं कमी होईल तशी पूर्ण तयारी जी झालेली आहे या ती दाखवण्याचा प्रयत्न करेन शिवराज्याभिषेकाच्या तुम्हाला. दिनानिमित्त आपण सगळेजण एकच निश्चय वातावरण एकदम प्रसन्न आहे, काय सांगू तुम्हाला. तर आजूबाजूला हे ज्यांनी ज्यांनी कॅम्प लावलेत ना, तिथे आधी बाजारपेठ होती. जेव्हा हा नष्ट नव्हता झाला तेव्हा इथे सर्वीकडे बाजारपेठ होती. तसं मला सांगता येत नाही, माहिती देण्याचा प्रयत्न करतो तरी पण. धुका गेलेला आहे ना. जेवढं पण बघता तुम्ही टेंट लागलेले आहेत त्या ठिकाणी महाराजांच्या काळात बाजारपेठ होती. एवढी मोठी बाजारपेठ असेल वाटत नाही असं. तर फ्रेंड्स, तुम्हाला आता राज्याभिषेक सोहळा कसा रायगडावर साजरा केला जातो तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आधी खूप धुकं होता त्यामुळे काहीच बोलता पण आला नाही, म्हणजे दाखवून पण फायदा नाही, काही दिसणार तर नाही, त्यामुळे मी बाकी फिरून घेतलेला आहे. मग आता तुम्हाला राज्याभिषेक सोहळा कसा साजरा होतो रायगडावर हे दाखवतो. प्रत्येकाला काम देऊ नका. शिवाजी महाराजांचा मुलगा शिवाचा आयुष या दरवाजात उतरले. काळा चप्पल बोलला माझा
शिवाजी महाराजांचं वर्णन केलं. ए सर्जा शिवाजी राजा साची चतुर रंगवीर रंगमातू रंगचर साऱ्याच्या शिवाजी चंद्र जिंकून चंद्रता विषाला भावताना माझ्या नावामध्ये नदीमध्ये बसकावर रंगकाला शिवाजी महाराज जसा शंकराचा तांडव आहे तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवतांडव कवी भूषण म्हटला. शिवाजी राजा तुझ्या पराक्रमानं पृथ्वी क्लेच्छमुक्त झाली आणि जिथं बघावं तिथं तुझं भगवं निशाण बघायला मिळतंय. किती खंड खंड ते प्रचंड पावलं बंडवी बंडवलं हिके कन्येनं मिळालं हे त्यांना छंद कन्यमाचं वंचकन हे रतनी साधना गाद पोरानं. अरे भूषण घमत शेवटचे शब्द इतके महत्वाचे. भूषण घमत नव खंडमयी मंडळ इथल्यापेक्षा इथं नसते. विशाळगडाला मुक्ती दे, 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 विशाळगडाला मुक्ती.
आज या ठिकाणी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिथे कुठे अशा ठिकाणी लवकरात लवकर संपर्क करण्यात यावे. right side
हाती तलाव कुठे गेला? येताना जो हाती तलाव बघितलेला आपण तो आता धुक्यामुळे दिसत पण नाही. दुपारचा 1 वाजलाय तरी पण धुका काय गेलेला नाही. आम्ही आता सरळ बसकडे चाललोय. तर आता आम्ही तिकून बघून एकदम मस्त आता घरी चाललोय. आम्ही तिकून बघून एकदम घरी चाललोय. वडापाव खात सगळे फुल दमलेले त्याच्यावर डायरेक्ट झोपून घेण्यात येतात. तर मग ब्लॉग घरी गेल्यावर चेंज करू आपण. घरी कसं गेलं ते आपण समजलं पाहिजे ना. बाकी तो वडापाव टेस्टी आहे ना. तर फ्रेंड्स आता आम्ही घरी पोचलोय पण मन बाकीत आमचं रायगडावरच राहिलं. तर लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं की ढगांच्या वरती स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गात देव राहतात. कदाचित त्याच देवाच्या तेच राजाच्या राज्याभिषेकासाठी आज मी रायगडावर गेलो. तसं रायगडाने आपल्याला खूप सुंदर क्षण दिले. तेच क्षण मी आपल्या व्हिडिओद्वारे आपल्या ब्लॉगद्वारे आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकतो. तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग आजचा आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा आणि शेअर करा. लवकरच आपण 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करणार आहेत. तर त्या आपल्या जर्नीसाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि ब्लॉग इथेच एंड करतो. गुड नाईट.